विपिन रेवाय लास्ट 16 पर्यंत होते 16 बरोबर मंडळाचे कुठे मुंबई मंडळ सेक्रेटरी सन्मान्य वसंतजी रेवाय 16च्या वरती नव्हता आता परत कमी झाले 4 वर अरे मग मला ऑटोमॅटिक हेड होत चाललंय संदेश रेवाय ऑटोमॅटिक 3 वेळा बंद झाला आपोआप चालू झालं काय सेटिंग झालं ते समजलंच नाही सन्मान्य आपल्या गावचे सरपंच सन्मान्य सौयश्वरे यांना सन्मान करतील पोलीस पाटील पोलीस पाटील सौयश्वरे यांना सन्मान करतील अरे टाळा वाजव रे मेले जो टाळा वाजवणार अरे टाळा वाजवा सर्व खेळाडूंना नक्कीच कमी दिसतोय सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या सन्मान संतोष पवार यांना सन्मान करतील अक्षय रेवाय मला जाम कॉपीराईट आलाय आता बघन तेव्हा मुंबई मंडळाचे कमिटी सदस्य गणेश पाटे यांना सन्मान करतील संदेश रेवाय केंद्रीय विकास मंडळाचे खजिनदार दिनेश रेवाय यांना सन्मान करतील अरविंद रेवाळे जे कुठे असतील त्यांनी व्यासपीठात जाऊन संपर्क साधायचा आहे त्यांना विनंती असेल सन्मान्य प्रकाशजी जोशी यांना सन्मान करतील वैभव चव्हाण सन्मान्य उदय जाधव यांना सन्मान करतील अरविंद रेवाळे सुभाष जाधव यांना सन्मान करतील अक्षय रेवाळे केंद्रीय विकास मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य संतोष रेवाळे कृपया यांना थोडस वेळाभावी उशिरा आलेले त्यांनाही सन्मान करतील संतोष रेवाळे वडरवाडी अध्यक्ष सुरेश रेवाळे त्यांचे प्रतिनिधी दोन असतील अरविंद रेवाळे उजड भारे सामान्य एवढी जाती दिसते उजड किती तिला मंडळाचे अध्यक्ष वसंतजी पाटील त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी सन्मान्य संतोष पाटील यांना विनंती करेन त्यांना सन्मान दादा पेटला पण तिकडे उदयवाडी अध्यक्ष लक्ष्मण रेवाळे वैभव चव्हाण केंद्रीय विकास मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य विनोद पवार यांना सन्मान करतील संदेश रेवाळे वर्चवाडी अध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी रेवाळे यांना सन्मान करतील वैभव चव्हाण विजय रेवाळे यांना सन्मान घ्यायचा आहे रेवाळवाडी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सीतारामजी गरवे यांना सन्मान करतील अंकुश पाटे पालसुरेवाडी अध्यक्ष संतोष पालसुरे हे यांचा सन्मान घेतील विपिन रेवाळे यांना सन्मान करतील शिंदे किंवा नागेश रेवाळे शिंदे
नागेश बाजू लागली. उद्या किती वाजता निघणार आहो खेळायला? खेळायला 10 वाजता. फोन कर मला. येणार आज? का नाही येणार? जायला बघायला येईल. पवारवाडीचे अध्यक्ष विनोदजी पवार. अरे या खेळायला भेटेल 2 टीम टाकायच्या. खेळायला भेटेल हा प्रश्न नाही रे. मग खेळायला भेटत नाही म्हणून येत नाही. असं काय नाही. बरोबर असं म्हणून 2 मला ना पोस्ट कर. पोस्ट कर. पोस्ट केलंस ना? पोस्ट सांगतो ना. पोस्ट कर. त्यांना केंद्रीय विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष रेवाळे यांना सन्मान करते. ओ अण्णा, ओ अण्णा, ओ अण्णा, ओ अण्णा. तिकडून 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 पिशे सन्माननीय चंद्रकांत रेवाळे मागे मागे यांना सन्मान करते सरपंच सन्माननीय गरवे चंद्रकांत रेवाळे. सन्माननीय सरपंचाला विनंती केली की शांताराम यांना सन्मान करायचे. तृतीय पारितोषिक आणि शैक्षणिक प्रशास श्रीजा संतोष रेवाळे हे गोपाळ यांना विनंती करेल. यांना सन्मान करतील केंद्रीय विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ रेवाळे. सन्मान संदेश रेवाळे यांनी घ्यायचा आहे. तृतीय पारितोषिक आहे अंतर्गत सन्माननीय सुभाष रामचंद्र जाधव यांना सन्मानित करतील. सन्माननीय रामचंद्र उदल यांना सन्मान करतील. चतुर्थ पारितोषिक सन्माननीय उज्ज्वला रेवाळे ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मान करतील. पोलीस पाटील सौ ऐश्वरे उज्ज्वला रेवाळे. देऊ दे का पालिगाव साधी बॅनरची संपूर्ण जबाबदारी घेतलेले संतोषजी मालुसरे यांनी आम्हाला आजचे बॅनरचे पाहिले. संतोष मालुसरे यांनी दोन केले आहे. त्या श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतील. सन्मान्य
प्रकाशजी जोशी साहेब हे यांना सन्मान करते. ज्याने आम्हाला विनामूल्य जागेची व्यवस्था केली रुपेश रेवाळे यांना चार श्रीपदीवर सन्मान करतील केंद्रीय विकास मंडळाचे अध्यक्ष संतोष रेवाळे. ज्याने या कार्यक्रमात शोभावलेली रमेश डेकोरेटर सन्मान्य रमेश रेवाळेंना विनंती करेल यांना सन्मान करतील. यांना सन्मान करतील. ही कोणाची आयडिया पिशव्या त्याची आयडिया कोणाची मी बरा माहिती आहे न्यायला हा मग अरे टाळ्या तर वाजवा ए ऐका बघ काय करता तो गोल गोल फिरत होता. सन्मान्य रमेश रेवाळे यांना आद्या मी सन्मान्य उदय जाधव यांना विनंती करेल यांना सन्मान करावा. काय जोर आहे का नाही तुमच्यात असं काय दाखवलं. या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते असे सन्मान्य बिपिन रेवाळे यांना पुष्प देऊन सन्मान करतील. केंद्रीय विकास मंडळाचे अध्यक्ष संतोष रेवाळे यांना सन्मान करतील. संतोष रेवाळे त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांच्यामुळे ही गावातील सर्व युवा पिढी संघटित आहे असे आमचे सर्वांचे प्रेरणा असतात. सन्मान्य विजयजी पवार मी सन्मान्य मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधुकर रेवाळे यांनी विनंती केली की विजय पवार यांना सन्मान करावं. सर्वांनी टाळ्या त्यांच्यामुळे गावातील सर्व मुलं एक संघटित आहे. आमचे सर्वांचे विजयजी पवार नक्कीच सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण टाळ्यांचा आवाज थोडा वाढवायचा आणि लीगच्या स्पर्धाच्या भावनामध्ये याचा सर्व विजय पवार यांना हे सन्मान्य अरविंद रेवाळे यांना विनंती करेल की यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. अरविंद रेवाळे सन्मान करते दिनेश रेवाळे. राहू दे अरविंद रेवाळे आणि या कार्यक्रमाची सूत्रसंचालन केले होते आमचे अरविंद रेवाळे यांना सन्मान केली दिनेश रेवाळे.
तक्रार आला मालकानं टलकतील ना सामान ना. ट्रोफ्या कोण येते मालकावर पुरस्कृत आहेत संतोष पुनाजी गरबे सर दिसतात. चेंज केला यावर्षी. कलरचा काय असं काय नाही. हा तसंच होतं गेल्या वर्षी पण चला संतोष गरबे उत्कृष्ट फलंदाज पुरस्कृत आहेत शौर्या मनीष जोशी. मी शैलेश्वरांना विनंती करेन यांनी सन्मान करावं. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कृत आहेत शिवांश मनीष जोशी. संदेश देवा यांना सन्मान करते. आता हे प्रॉपर झालंय मगाचपासून नव्हतं होत. विराज 30 मिनिटावर गेला मगाशी 8-9 मिनिटं झाली. रिटर्न यांचा सन्मान स्वीकारते प्रकाश जोशी. हे वैभव चव्हाण यांना विनंती करेल की त्यांना सन्मान करावं. प्रकाश जोशी यांना मी विनंती करेन सन्मान करावं. वैभव जोशी प्रकाश जोशी प्रकाश जोशी यांनी सन्मान करताय शिगवण सरांचा. पवारवाडी याचा सन्मान येतो वैभव चव्हाण. दिनेश पाटोळकर रेवाळे यांच्याकडून 1005 रुपयाचे पारितोषिक आले होते. यांना सन्मान करतील संदेश रेवाळे. नागेश नागवेकर सर यांना सन्मान करतील. यांचा सन्मान दीपक रेवाळे हे यांचा सन्मान स्वीकारतील. अजून 14,000 कोणतरी आहेत. गणेश रेवाळे मी याला विनंती करेन आशिष गणेश रेवाळे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना सन्मानित करतील अंकुश पाते. जर कोणी चुकून देणगीदारामध्ये राहिले असेल तर सर्वांचे शाब्दिक आभार मानतो. संघ मालक संतोष बालसे हा सन्मान सोहळा चालू असताना या दरम्यान विजय पवार यांच्याकडून विशेष सन्मान केला जातोय. अरविंद रेवाळे यांचा प्रत्येक कामामध्ये त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोणतेही फिरण्यासाठी किंवा कोणतेही काम असते एक फोन केला तरी नक्कीच हजर असतील. विजय पवार हे अरविंद रेवाळे यांचा एक सन्मान करतात त्याला त्यांनी स्वीकार करावा एक विनंती असेल. संतोष बालसरे ते संघ मला सगळं पटापट संघमालक प्रत्येक संघाचे संघमालक यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. संतोष बालसरे अक्षय जाधव विजय रेवाळे विनंती असेल त्यांनी पूजेचं साहित्य घेऊन आपल्या ओळीचे रॉयल कोकणी संघाचे संघमालक
संतोष मालुसरे, रॉयल किंगचे मालक संतोष मालुसरे, रॉयल कोकणी वैभव चव्हाण, या संघाचे मालक साहिलला रायडर अक्षय रेवाळे आणि सागर रेवाळे, साई तिरंगाचे मालक संजय रेवाळे आणि हर्ष रेवाळे, शिवकुंडा फायटर चे मालक वैभव पाते, साई कॅमेराजचे मालक विनोद पवार आणि विजय पवार, शिवचैतन्य शैलेश रेवाळे, स्वर्गसुंदरी चे मालक शैलेश रेवाळे, अरे 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 काय बोलत यार तुम्ही घेऊन गाड्या पण नाही वाजल्या कॅमेऱ्याकडे घेऊन मला एवढी सपोर्ट करता तरी तुम्ही टाळ्या वाजवत तुम्ही मॅसेज किती होल्डवर ठेवलेत बघ आन्सर द्यायचा त्याच्यावरती पेनल्टी अंतिम सामन्याचे बालिकावीर आहे संजय रेवाळे, विजय रेवाळे, संदेश रेवाळे. आताच्या अंतिम सामन्याचे आहे जे उत्कृष्ट फलंदाज संदेश रेवाळे आणि जे पुरस्कर्ते आहेत ते शिवांश मनीष जोशी. मी मनीषांना विनंती करेल की त्यांनी यांचा सत्कार करायचा. बालिकावीर विजय रेवाळे, संपूर्ण प्रीमियर लीगचे मालिकावीर आहेत सुजय रेवाळे. जे पुरस्कर्ते आहेत ते संतोष गुणाजी कर्वे. संतोष गुणाजी कर्वे यांना विनंती करेल की त्यांनी सुजय रेवाळे यांना मालिकावीरचे बक्षीस प्रदान करायचं आहे. धन्यवाद संतोषजी. यानंतरला आता मात्र सर्वांना ओढ लागली ती 1, 2, 3 आणि 4 नंबरचे ट्रॉफी ज्यांच्यावरून नाव करत आहे. प्रथम मी नाव घेतो चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिकचे विजेते आहेत स्वर्गसुंदरी बॉईज. स्वर्गसुंदरी बॉईजचे सर्व खेळाडूंना म्हणजे सर्व वर्गाला विनंती करेन की आपल्या आपलं बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आणि या उज्ज्वला उदय रेवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य आम्ही त्यांना नक्की विनंती करेन की त्यांनी हे बक्षीस प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. मी उदय रेवाळे यांना विनंती करेन की आपण चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचे स्वरूप असेल की एक आकर्षक चषक आणि 1000 रुपये रोख रक्कम. स्वर्गसुंदरी बॉईज संघाचे अभिनंदन तसेच उदय रेवाळे यांचे आभार. त्यानंतर आता तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत. तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत साहिल रायडर आणि या क्रमांकाचे पुरस्कर्ते आहेत ते सुभाष जाधव. मी त्यांना विनंती करेन की आपण
हे बक्षीस प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचे आहे आणि साई रायडर्सच्या सर्व खेळाडूंना तसेच संघ मालकांना विनंती असेल की आपलं बक्षीस घेण्यासाठी आता मात्र अंतिम सामना आणि अंतिम सामन्याचे उपविजेते नक्कीच नाव घेतले जाईल. रॉयल किंग या संघाचे रॉयल किंग संघातील सर्व खेळाडू तसेच संघ मालक यांना विनंती करेन की आपलं बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे आणि लवकर वरती आहे वरती चला इथून टाइम नाही आमच्याकडे. रॉयल किंग या संघाच्या सर्व खेळाडू तसेच संघ मालकांना विनंती करेन की आपण आपल्या मैदानामध्ये यायच्या तसेच या दुसऱ्या नंबरचे पुरस्कर्ते आहेत ते तुझा संदेश देवाळे. मी संदेश देवाळे यांना विनंती करेन की त्यांनी हे बक्षीस ग्रहण करायचं आणि या द्वितीय क्रमांकाच्या स्वरूपाचं असेल की 3555 रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच आर्जन स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी एक सिल्वर मेडल प्रदान करण्यात येईल. प्रत्येक संघाला मी बिपिन रावत यांना विनंती करेल की प्रत्येक खेळाडूंना हे सिल्वर मेडल प्रदान करायचं आहे. एक 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 घेऊन बाहेर नसे फोटो काढा हॅलो संदेशला काय झाले हो हॅलो हॅलो आणि आता मात्र आवाज असेल जोश असेल जल्लोष असेल सुखरूप फायटर्स या सर्व सुखरूप संघाच्या खेळाडूंना आणि संघ मालकांना विनंती करेल की आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस विजेते आहेत त्यांनी सर्वांना खेळाडूंना व संघ मालकांना विनंती करेल की आपण एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. या प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते आहेत ते स्वर्गसुंदरी जिल्ह्याचे चोका शांताराम धुंडू रेवाळे. मी काकांना विनंती करेल की आपण प्रथम क्रमांकाच्या प्राईज देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. काही झालेलं आहे मेडल घेण्याची. आणि या प्रथम क्रमांकाचं स्वरूप असे असेल की 5555 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक तसे आर्जन स्पोर्ट्स यांच्याकडून गोल्ड मेडल. सर्वांना विनंती असेल की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. या दरम्यान एक आभार मानायचे राहून गेले. आपल्याला दरवर्षी नेहमी सहकार्य करतात ते आरजे स्पोर्ट्स ज्यांच्याकडून आपल्याला दोन बॉल बॉक्स तसेच सिल्वर मेडल व गोल्ड मेडल जे आपल्याला पुरस्कर्ते आहेत ते आरजे स्पोर्ट्स त्यांचा सन्मान चुकून राहून गेला आहे. आपल्याला मी दिलगिरी व्यक्त करतो. मी अंकित उजाळ यांना विनंती करेन की त्यांनी आरजे स्पोर्ट्स यांचा सन्मान स्वीकार करायचा आहे.
या ठिकाणी सर्व तसेच या ठिकाणी सांगताना आनंद होईल की मनीषा जोशी हे आपल्याला दरवर्षी निगडे प्रीमियरसाठी एक भरघोस प्रतिसाद देतात. त्यांचं आपल्याला नेहमी अनमोल सहकार्य असतं. तसेच शांताराम काकांचंही अनमोल सहकार्य असतं. मी त्यांचे निगडे प्रीमियर लीग तर्फे नक्कीच आभार मानेन आणि मनीषा यांना विनंती करेल की यांनी आपल्याला मुलांना एक 5 मिनिटं संबोधित करा. सर्व खेळाडूंना विनंती की सर्वांनी मैदानात थांबायचं आहे. हॅलो, सर्वांनी प्रत्येक संघाने आपापल्या लाईन लावून उभं राहायचं आहे. संगमाला लगेच प्रत्येक संघाची लाईन लावायची आहे. ॲक्च्युली पहिल्यांदाच माझं हे व्यासपीठावरती बोलणं आहे आणि हा जो कार्यक्रम हा जो चौथा जो पर्व आहे कार्यक्रमाचा खूप छान आणि सुंदर होतोय आणि हा जसा दरवर्षीप्रमाणे करा. माझा प्रत्येक टायमाला सपोर्ट असेलच आणि जेव्हा बोलाल तसं आपण करू आणि काही हे करण्याच्या अगोदर काही असेल तर प्लॅनिंग मला सांगा. आपण याच्यावर अजून काही करू शकतो. अजून त्याचा सपोर्ट पूर्ण असेल मला तुम्हाला सगळ्यांना. बस, थँक्यू, धन्यवाद. आपलं असंच आमच्यावर आपल्या गावातील सर्व युवा पिढीवर असणारं प्रेम हे असंच राहू हीच केमराजचरणी प्रार्थना करतो आणि प्रीमियर लीगच्या वतीने आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि उदंड आयुष्यावर लाभो ही केमराजचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. लकेश पाटील, उपस्थित सर्व केमराज विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी खेळाडूंचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. अतिशय सुंदर 4 दिवस कार्यक्रम केलेला आहे. होळीला आपण सुरुवात केलेली आहे. आपण सर्वांनी